साथियों, आंगनवाड़ी सेविकाओं का यहाँ पर आंदोलन चल रहा है, प्रोटेस्ट चल रहा है और इस आंदोलन की क्या भूमिका है, सरकार से क्या चाहते हैं, ये जानेंगे। इसके पहले भी जो शीतकालीन अधिवेशन महाराष्ट्र का चल रहा था, उस अधिवेशन में भी इनका मोर्चा जो है आवाज़ इंडिया टीवी की तरफ से कवर किया गया था। लेकिन फिर से ये धरने पर बैठे हैं, प्रोटेस्ट कर रहे हैं। जानेंगे कि इनकी सरकार से क्या बात हुई थी और सरकार ने इनके भूमिका को लेकर के क्या एक्शन लिया और तमाम चीज़ों को लेकर के चर्चा करेंगे। मैडम, अभी कुछ दिनों पहले आपने आंदोलन किया और सरकार के से तरफ आप लोग गए थे या फिर आपका प्रतिनिधिमंडल गया था, बात किए, क्या रिजल्ट आया उधर से? रिजल्ट कुछ भी नहीं आया है। रिजल्ट यानी हमारी बहुत आशा थी कि वो अपने नागपुर शहर में आए हैं। हाँ। तो नागपुर शहर में साल में एक बार आते हैं वो जी। हिवाड़ी अधिवेशन में। तो हिवाड़ी अधिवेशन में हमको ऐसा लग रहा था कि कुछ ना कुछ तो यहाँ पर हमको आश्वासन तो भी देंगे, लेकिन आश्वासन की बात छोड़ो, हमें तो एक जैसे हमारी निराशा कर दी है उन लोगों ने। ऐसे गलत व्यवहार किए हम लोगों के साथ में कि हम जैसे कि उनके पास में भीख मांगने जा रहे हैं। ये बात बिल्कुल सही नहीं है। ये जो भी अभी नए मंत्री आए हैं, जो भी अभी मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री, जो दो उप मुख्यमंत्री है, एक में उसमें उनमें से एक तो अपना ही है, अपने नागपुर शहर का है, लेकिन उनको कुछ भी नहीं लगता, कुछ भी ऐसा नहीं लगता कि इनका कुछ तो भी होना चाहिए। उनको ये लगता है कि ये इनको 10,000 10,500 जो भी मिलता है सेविका को और मददनीश को 5,500 रुपये, ये हमारी मेहरबानी है। हम किसी की मेहरबानी नहीं ले रहे, हम हमारा हक ले रहे हैं और हमारा हक भी ले रहे हैं तो हम चुपचाप यानी सहन कर कर के ले रहे हैं। जो हमको जो दिया जाता है वो हमको छीन के लेना पड़ता है इनसे। आज 48 साल के हो गए हमारे आंगनवाड़ी को। 48 साल से हमारा एक भी ऐसा छठवां महीना ऐसा नहीं गया। हर 6 महीने में हम उतर जाते हैं, क्योंकि हमको ये देते ही नहीं है खुद से अपने तरफ से, जैसे कि इनको मिलता है ये इनको बराबर मिलता है, क्योंकि ये खुद वहाँ पर बैठे हैं। आज संविधान के इसमें जो भी है, संविधान में जो भी हमको लागू होना चाहिए संविधान के हिसाब से, वो हमको कुछ भी नहीं मिलता है। लोकशाही में ऐसा नहीं चलता है। लोकशाही में जैसे कि अभी महिला वर्ग है, महिलाओं को 50% आरक्षण बोलते हैं ये लोग। कहाँ का 50% आरक्षण दिया है? सब महिलाओं को कुपोषण हो रहा है। और तो मानते हैं कि इस देश में लोकशाही खत्म हो चुकी है? खत्म करने के कगार पर खड़ी है ये सरकार और हम लोकशाही खत्म नहीं होने देंगे। हम अब बाबा साहब अम्बेडकर की भूमि पर खड़े हैं और बाबा साहब अम्बेडकर ने यहाँ पर अपने नागपुर भूमि में जो दीक्षा भूमि में जो कार्य किया है, वो दीक्षा भूमि का एक हमको एक ऊर्जा मिलती है वहाँ से। यहाँ पर संविधान चौक में हम जहाँ खड़े होते हैं, यहाँ से हमको एक अलग ऊर्जा मिलती है। ये ऊर्जा हमारी वैसे ही कायम रहेंगी, हम नहीं हटेंगे। बाबा साहब ने कहा है लड़ने बगैर आपको कुछ नहीं मिलेगा। ये हमारे बाबा साहब ने 1932 में 1933 में कहा था। आज इतने साल हो गए, आज कम से कम 90 साल होने को आ रहे हैं, लेकिन हमारी परिस्थिति नहीं बदली है और ये लोग हमको नहीं बदलने दे रहे, क्योंकि सरकार जो है ये सरकार इसके लिए जिम्मेदार है। हम सरकार को बिल्कुल निषेध करते हैं सरकार का। क्या लगता है आपको कि जिस तरीके से आपकी मांगे सरकार के पास में पहुंची, लेकिन सरकार का आपकी मांगों को लेकर के उदासीन होना, उसके ऊपर कोई एक्शन नहीं करना या फिर कोई आपको आश्वासन नहीं देना, तो सरकार कहीं ना कहीं आपके मांगों के प्रति सजग नहीं है? नहीं, सजग नहीं है और ना ही वो हमारे तरफ ध्यान दे रही है। लेकिन सरकार को लग रहा है कि ये लोग कुछ नहीं कर सकते, सिर्फ आएंगे और जाएंगे। नहीं है, इसके बाद हम लोग अपना जो आंदोलन है और तीव्र करेंगे और सरकार को दिखा देंगे कि एक महिला भी कुछ भी कर सकती है। जैसे आज हर क्षेत्र में महिला आगे है, आमदार भी है, खासदार भी है, एक पायलट भी है, सब कुछ है। एक सावित्रीबाई भी थी, महिला ही थी। आज अपनी जर अगर राष्ट्रपति थी पहली प्रतिभा पाटिल, वो भी महिला ही थी। तो आज सरकार को खुद समझना चाहिए कि महिला के बिना कुछ होता नहीं है। आज एक घर की भी औरत जो देखा जाए तो घर में भी जो मेन रहती वो एक महिला ही रहती, देश भी चला सकती है। वैसे एक आज हमारी महिला आंगनवाड़ी चला रही, यानी 1,000 लोक संख्या में हमारी एक महिला काम कर रही है। आज देखा जाए तो कितने बच्चों का कुपोषण दूर करने का काम हमारी महिला कर रही है। आज अगर इनको सर्वे का काम चाहिए, अगर एक रिपोर्टिंग चाहिए, हर चीज चाहिए, तो हमारी आंगनवाड़ी सेविका दे रही है। उनको बैठे बैठे
बैठे सब कुछ जगह पे मिलता है। एक फोन आए तो हम लोग सब डिटेल्स निकाल के उनको देते हैं, लेकिन सरकार को ऐसा लग रहा 10,000 इनको मानधन मिल रहा, बहुत कुछ मिल रहा है, लेकिन खुद उनको समझना चाहिए कि 10,000 में कुछ भी नहीं होता। इतनी महंगाई है, आज मददनीश को 5,000 और सेविका को 10,000 रुपए मिल रहे। क्या होता है 10,000 में? आज देखो तो तुअर की दाल 170 रुपए गई है, चावल आज जो 40-45 रुपए चावल था, आज 60 रुपए गया है। एक सिंगल पेरेंट्स जो होंगे घर में, सिंगल मदर जो होंगी, वो क्या करेंगी मुझे बताओ। वो कंट्रोल के चावल भी है और गेहूं चावल भी उन्होंने कम कर दिए हैं। कंट्रोल पे बंद करने पे गेहूं जो मिलते हैं वो 2 किलो 1 किलो मिलते हैं। ये तो बोल रहे पूरे 8 करोड़ लोगों को हम लोग फ्री राशन दे रहे हैं। फ्री राशन कितना दे रहे हो मुझे इतना बताओ ना। 2 किलो 3 किलो चावल दे रहे हो और 2 किलो गेहूं दे रहे हो, उसमें पेट भर खा सकते हैं क्या? एक टाइम खाना पड़ेगा और एक टाइम भूखा रहना पड़ेगा, ऐसी नौबत आई है। बोलते हैं कि ये देश को आजादी मिली है, ऐसा नहीं लगता मुझे आजादी मिली है। तो आपको लगता है कि देश फिर से गुलामी की तरफ बढ़ रहा है? गुलामी की तरफ ही बढ़ रहा है ना, कि जो आज 5,000 10,000 रुपए मिल रहे हैं उसमें एक टाइम का अच्छे से खाना नहीं खा सकती हो हमारी आंगनवाड़ी सेविका और मददनीश, या ना बच्चों को पढ़ा सकती है। आज उसको देखा जाए तो जिला परिषद के स्कूल में पढ़ाना पड़ेगा, आज उसको भी हक है अपने बच्चों को पायलट करने का जो है। और आज जो जिला परिषद की स्कूलें हैं जिसमें वो यानी गरीब के बच्चे पढ़ सकते, वो भी स्कूलें वो बंद कर रही है। तो मुझे बताओ, ये गुलामी की तरफ नहीं बढ़ रहा तो क्या कर रहा है? क्या हुक्मशाही हो रही है यहाँ पे और तानाशाही हो रही, पूरा भ्रष्टाचार है देश में। जो भ्रष्टाचार लोग हैं, जैसे नीरव मोदी के जैसे लोग हैं और विजय माल्या के जैसे लोग, इनको ये सरकार सपोर्ट करती है। लेकिन जो दिन रात काम करते हैं, जो मजदूर दिन रात काम करते हैं, उनका ये विचार ये सरकार करने वालों में से नहीं है। ऐसी ये सरकार को तो हम तो निषेध करते हैं, ऐसे सरकार का। और जो नारी शक्ति का सम्मान नहीं कर सकती और जो नारी शक्ति का नारा नहीं लगा सकती, नारी शक्ति का सम्मान नहीं कर सकती, ऐसे सरकार का तो धिक्कार करते हैं सब तरफ। और देखते हैं कि इसके बाद हमारा आंदोलन और तीव्र हो जाएगा। जैसे अभी एक क्या बोलते हैं, हमारी आंगनवाड़ी सेविका 24 दिन हो गए हमारे संपर्क को, आज हमको कुछ भी नहीं मिला है, ना हमको आश्वासन तक नहीं दे रहे हो। और देखा जाए तो हमारी मंत्री एक महिला ही है, हमारी आयुक्त तो एक महिला ही है। महिला रहने के बाद में भी वो एक महिला का विचार नहीं कर सकती। ऐसे सरकार का हम लोग और ऐसे मंत्री का हम धिक्कार करते हैं। मैडम, जिस तरीके से इस देश में बेरोजगारी बढ़ रही है, महंगाई बढ़ रही है, पेट्रोल डीजल से लेकर के खाने पीने की चीज़ें और भी महंगी होती जा रही है, ऐसे में आपका यहाँ पर प्रोटेस्ट करना और सरकार का आपके प्रोटेस्ट को नकार देना या फिर कहीं उसके तरफ ध्यान नहीं देना, ऐसे में लगता है कि ये जो सरकार है कहीं ना कहीं एक डिक्टेटरशिप की तरफ बढ़ रही है, हुकुमशाही की तरफ बढ़ रही है? हुकुमशाहीच्या समोर वाढत आहे हे म्हणण्यापेक्षा त्यांनी हुकुमशाही सुरू केलीच आहे. अच्छा. जाणता अजाणतापणे त्यांनी हुकुमशाही केली आहे. म्हणजे आज लोकशाहीमध्ये कार्ल मार्क्स सारख्या व्यक्तीने म्हटलं आहे की ज्या देशामध्ये लोकशाही राहील त्या देशामध्ये सत्ता पक्षाच्या विरोधात जर विरोधी पक्ष राहील तो विरोधी पक्ष सत्ता पक्षाच्या दुप्पटीने मजबूत असायला पाहिजे. परंतु बीजेपी सरकारने आपला सत्ता पक्ष स्थापन करायसाठी विरोधी पक्षाला ईडीच्या मार्फत छापे टाकून कुठल्या कुठल्या गोष्टीमध्ये अडकवून आणि पदांचं प्रलोभन देऊन त्या म्हणजे विरोधी पक्षाला इतकं नेस्तनाबूत केलं आहे की विरोधी पक्ष म्हणून राहिलाच नाही. बघा तुम्ही आता महाराष्ट्र विरोधी पक्ष मुक्त भारत, विरोधी पक्ष मुक्त भारत झालाय. काही दिवसांनी तुम्हाला निवडणूक मुक्त भारत होईल. ते सरळ म्हणतील की आम्ही सतत तुम्हाला 4 वेळा तुम्ही निवडून दिलाय, याचा अर्थ तुम्हाला आम्ही पाहिजे आहोत, आता तुम्ही करू नका. निवडणुकीचा खर्च भरपूर येतो, निवडणुकीवर खर्च करू नये. तुम्ही आम्हाला निवडून दिला, आता आम्हीच तुमचे राजे आहोत, मायबाप आहोत, आम्हीच गरिबांचे वाली आहोत. आता तुम्ही निवडणुका करू नका आणि मतदानही देऊ नका, असे ते म्हणणार आहेत. आणि याच्यानंतरही परिस्थिती जर अशी राहिली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात ज्या ज्या कलमा लिहिल्या त्या कलमा बदलून ते स्वतःच्या हिताच्या करतील. आजही सचिवालयामध्ये मंत्रालयामध्ये आपले SC ST कॅटेगरीचे जेवढे काही आरक्षणातले लोक आहेत त्यांचे पद कमी आहेत. जास्तीत जास्त ब्राह्मणशाही झाली आहे, ब्राह्मण लोक जास्तीत जास्त आहेत. म्हणजे या देशात आपले ब्राह्मणवाद वाढलाय. सर्वसामान्य जनतेचा म्हणजे सरकार नाही आहे, हा ब्राह्मणवादी लोकांचा अजेंडा आहे आणि ब्राह्मणांना पुढे करायचं आणि इतर आपल्यासारख्या OBC ST NT लोकांना अंधश्रद्धा, घंटी बजाव, राम बोलो घंटी बजाव इतके कामं करू करू फक्त त्यांना अंधश्रद्धेच्या आहारी घालत आहे. श्रद्धा वेगळी, अंधश्रद्धा वेगळी. परंतु चलो राम मंदिर, चलो राम मंदिर, किती गाड्या, 1000 गाड्या फ्री करून टाकल्या लोकांना जायसाठी.
म्हणजे उद्या जर तिथे एखादा बॉम्बस्फोट झाला, कोणी मेलं, तर त्याला 5 लाख देऊ शकता तुम्ही. आणि आमच्या अंगणवाडी सेविकांना काय सर्वसाधारण मानधन द्यायला तयार नाही आहे. आणि आमचा जॉब चार्ट आहे सकाळी 10 ते 3 पर्यंत. त्या जॉब चार्टनुसार तुम्ही आमचं वेतन काढा, त्यानुसार मग बोला. आम्ही जर आमची मागणी जर रास्त नसेल तर तुम्ही आम्हाला सांगा त्या गोष्टी. परंतु तुम्ही मानधनी आहे, आम्ही मानधनी आहो, मग तुम्हाला कशाचं इतकं लाखांनी मानधन पाहिजे? छोटे हो तुम्ही, स्वतः आम्हाला लुटून राहिले, आमच्या बरोबर तुम्ही खाऊन राहिले, तुमचे पोट्टे बाट्टे सगळे करून राहिले. आज सेवा तुम्ही सगळ्या घेऊन राहिले. त्या सेवेपैकी एकतरी सेवा तुम्ही अंगणवाडी सेविकांना किंवा कर्मचाऱ्यांना आजपर्यंत दिली का? त्या सेवेची गरज आम्हाला नाही का? म्हणजे ह्या हिवाळी अधिवेशनाचा फायदा जनतेला झालेला नाही असं आपलं म्हणणं आहे. कुठल्याच जनतेला झाला नाही. विदर्भात येऊन फक्त जंगलं गायब करतात, डान्स बार पाहतात, दारूचे गुत्ते पाहतात, विजय दर्डासारख्याच्या पार्टीमध्ये जातात, परंतु सर्वसामान्याचं कधी ऐकलं नाही. वेगळ्या विदर्भाची मागणी गेल्या किती वर्षापासून आहे. जामवंतराव दोट्टे साहेब मरून गेले, परंतु त्यांचा विदर्भ वेगळा करू शकले नाहीत. हे काय करू शकतात? तर आता मला जनतेला एकच सांगायचं आहे, आमच्या माय भगिनींना एकच सांगायचं आहे. बाबासाहेबांनी सांगितलंय, शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा. तसंच व्हावं लागेल, तेव्हा कुठे यात आणि या ब्राह्मणवादाला आपण नष्ट करू आणि आपलं एक नव्यानं सरकार उभं करू. म्हणजे सरकारकडे तुम्ही म्हणजे सरकारवर तुम्ही हे आरोप लावताय. आरोप नाही आहे, सत्यता आहे ही, हा. सत्यता आहे. तर येणाऱ्या 2024च्या विधानसभा किंवा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही याला कशा पद्धतीने बघाल? बघा, आज एक अंगणवाडी सेविका आहे, तिला सासरचं आणि माहेरचं दोन्ही कुटुंब सांभाळते ती. म्हणजे जवळपास तिला 100 ते 200 लोक तिच्या कुटुंबातलेच जुळतात, बरोबर आहे. त्यानंतर अंगणवाडी सेविका म्हणून जेव्हा काम करते तेव्हा 1,500 ते 2,000 लोकसंख्येला घेऊन ती काम करते. 2,000 लोकसंख्या एका सेविकाकडे, तर आज 2 लाखाच्या वर अंगणवाड्या आहेत. त्या अंगणवाडी सेविकांनी जर मनात आणलं तर यांना नेस्तनाभूत करू शकतो आम्ही, धुळीस मिटवू शकतो. यांचा अजेंडा कुठेच नाही. तुम्ही बघाल की नाही, तर यांनी फक्त भीक मागू मागू वोट मागितले आहे. आज आंध्रामध्ये, MP, UP मध्ये जे सरकार आलं आहे, बिहारमध्ये यांनी सत्ता हाणून पाडली, याच्यातही यांचं षडयंत्र आहे. तुम्ही बॅलेट पेपर तयार करा, बॅलेट पेपरनुसार तुम्ही निवडणुका घ्या ना. EVMचं काय करता? EVM तर तुमच्या बापाची आहे. म्हणजे ईव्हीएम वर विश्वास नाही. EVM विश्वास नाही आहे, बॅलेट पेपर पाहिजे. ईव्हीएम मध्ये घोटाळा होतो. EVMचा घोटाळा आहेच आणि तो मोदी सरकारचाच एजेंडा आहे. त्यांना काय म्हणते, BJP सरकारला EVM मुळेच फायदा होतो. नाहीतर एवढी मोठी लोकसंख्या जर असताना, आता जर मी म्हणेन की माझ्या भगिनी माझ्या आहेत, पण तुम्ही मशीन आणली तुम्ही त्याच्यावरती आपले लावून दिले, तर मी तर म्हणेन ना की माझ्या बाया माझ्यापर्यंत होत्या ना, आताच कशा झाल्या? कारण की तुमच्या नावाने जर बॉम्ब ठोकतात तर मग त्याचं वोटिंग दिसायला पाहिजे. तुमचं का बरं वोटिंग प्लस मध्ये जात आहे? ते म्हणजे पुन्हा बॅलेट पेपरची बॅलेट पेपर आहेच. कारण की इतक्या मोठ्या इतर देशामध्ये, मोठमोठ्या अमेरिका, इंग्लंड सारख्या देशामध्ये जर बॅलेट पेपर वापरला जातो, तर भारतासारख्या देशामध्ये थर्ड क्लास राजनीती आहे. देशात देश चांगला आहे, देश सुखी संपन्न आहे, पण देशात राजनीती चालवणारे आणि इतक्या खालच्या पातळीला जाणारे जे नेते आहेत ते बेकार आहेत. आणि त्यांनी तो बॅलेट पेपर कॅन्सल करून EVM आणला आहे. बाकी राज्यामध्ये, देशामध्ये जर निवडणुका होत असताना बॅलेट पेपरला तुम्ही महत्त्व देता, मग इथे का नाही? भारतामध्येच का बरं EVM मशीनचा तुम्ही अजेंडा घेऊन फिरत आहे? अशी कशी तुम्हाला, म्हणजे विरोधी पक्ष एवढा मजबूत असून जनता त्रस्त झाली आहे यांच्या पायी. आज विदर्भातून विदर्भाच्या कुठल्या जनतेचे यांनी प्रश्न सॉल्व्ह केले? कुणाचाच मुद्दा सॉल्व्ह केला नाही. फक्त यांनी आपले पोट भरले. यांच्या पेन्शनचा मुद्दा यांनी लावून धरला. 6 तारखेला यांनी सरळ सांगितलं की एखादा आमदार जर मरून गेला तर त्याच्या फॅमिलीला त्याच्या पेन्शनचा फायदा व्हावा. मग आम्हाला नाही का पेन्शनची गरज? आम्ही इतकं वर्ष काम केलं. 5 वर्षासाठी जर आमदार खासदार येत असेल आणि त्याला जर मरेपर्यंत, त्याच्या कुटुंबाला मरेपर्यंत जर सरकारी मानधन किंवा पेन्शन भेटत असेल, तर मग आमचा हक्क गेला कुठे? म्हणजे आज आम्ही करते आहो, आम्ही काय म्हणते देश करते आहो. लोकशाहीच्या देशामध्ये जनता ही जनार्दन असते. हे आमचे सेवक आहेत. हे जे आहेत हे आम्ही निवडून दिलेले सेवक आहेत, चाकर आहेत. चाकर जर एवढा पगार घेईन तर मालक काय किती पाहिजे मालकाचा, याचा तुम्ही विचार करा. 2024च्या निवडणुका तोंडावर आहेत ताई, आणि या निवडणुकीमध्ये येणाऱ्या वेळेत परिवर्तन होणे ही शक्य आणि गरजच आहे. आपण कसे बघता? कारण एक महिला होण्याच्या नात्याने देशामध्ये महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे, बेरोजगारांच्या रोजगाराचा प्रश्न आहे आणि इतर अनेक प्रश्न आहेत. आणि तुम्ही तर इथं आंदोलनामध्ये आलेलेच आहेत. तर या 2024च्या निवडणुकीला आपण कसे बघता? आपल्या जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर याचा उत्तर कशा प्रकारे देणार? आम्हाला ही सरकार पाहिजेच नाहीये. या सरकारचा काहीच फायदा नाहीये, काही आमचं काहीच भलं करत नाहीये ना, आणि कोणाचंच भलं करून नाही राहिलेले आहे.
वेळ पडली तर स्वतःचं म्हणते स्वतः आम्हाला पेन्शनची गरज नाही आहे. आम्ही एक स्त्रिया असून आम्हाला पेन्शनची गरज नाही आहे आणि ते फक्त इतके वर्ष सेवा देतो आहे तरी पण आम्हाला पेन्शनची गरज नाही आहे आणि तो फक्त येऊन 5 वर्ष राज करतो तर त्याला पेन्शनची पाहिजे आहे. हां, आणि आम्हाला नाही पाहिजे का पेन्शन? आम्हाला मानधन नाही पाहिजे आहे. 10,000मध्ये होते म्हणते तुमचं. 10,000 आम्हाला एवढंच म्हणणं आहे, आम्हाला 10 देते ना तर त्यालाही 10 द्या. 10,000मध्ये त्यांनी आपलं घर चालवा. त्याचाही घराचं म्हणजे किती काही म्हटलं तरी घर 10,000 चालत नाही सर. कारण की आम्हाला माहिती आहे, कारण मी एकल आहे. एकल स्त्रीला काय करावं लागते हे तिलाच माहिती असते. या खुर्चीवर बसून फक्त ते आश्वासन देऊ शकते आणि आमचं काम काहीच करून नाही राहिलेलं आहे. आज आम्हाला 24 दिवस झाले इथं आम्ही इथं बसून आम्ही फक्त इथं आमच्या मागण्या मागून राहिलेलो आहो. किती दुरून दुरून आमच्या भगिनी येऊन राहिलेल्या आहे. हां, आज आमची अशी व्यवस्था झालेली आहे की आम्हाला यायला पण पैसे नाही आहे. आम्ही काय करून राहिलो आहे, कसं करून राहिलेलो आहो. मग आमचं माहिती आहे आम्हाला आम्ही काय करतो आणि कसं करून राहिलेलो आहो. हां, तरी या सरकारला जाग नाही येऊन राहिली आहे. बस आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्हाला आमच्या हक्काचं दे. आमच्या हक्काचं दे. त्याला अर्ध्या रात्री आमची कोणती माहिती पाहिजे असली एरियातली तर आम्ही अर्ध्या रात्री उठून आम्हाला त्यांना माहिती द्यावं लागते. तिथून फोन येते आम्हाला का आम्हाला ही माहिती पाहिजे. कुपोषित नाही पाहिजे म्हणते बाळ, कुपोषित नाही पाहिजे म्हणते, कुपोषणासाठी पहिले हे करा म्हणते. हां, सगळ्या व्यवस्था सगळ्या सुविधा आम्ही देतो आणि लाभ दुसऱ्याला का? बस त्याला सरकारला एकच म्हणणं आहे की आमच्या मागण्या पूर्ण कर. आम्ही आज आमचा संपाचा 24वा दिवस आहे. सरकारला माझी कळकळीची विनंती आहे की आम्ही एवढ्या दिवसापासून आज रस्त्यावर महिला उन्हात तानात बसतात, तर सरकारला थोडी आमच्याबद्दल काही दयामया यायला पाहिजे ना. अजूनपर्यंत 24 दिवस झाले आमच्या मंत्री महोदय त्यांनी सुद्धा आमच्याबद्दल कुठलाही हे घेतलेला नाही आहे की एवढ्या आपल्या डिपार्टमेंटचे हे लोक रस्त्यावर बसत आहेत, तर त्यांनी काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे होतं ना. आज आम्हाला मासिक पेन्शन पाहिजे. वयाच्या 65 वर्षानंतर ज्या महिला रिटायर्ड होतात तर त्यांच्या औषध पाणीचा खर्च, उद्या त्यांना मुलांनी ठेवलं नाही घरी, कोणी पोसायला तयार नसतात तर त्या महिलांना औषधीचा खर्च म्हणून मासिक पेन्शन पाहिजे. आम्हाला ग्रॅज्युइटी मिळायला पाहिजे, सामाजिक सुरक्षा मिळायला पाहिजे. आम्ही पण एक महिला आहो, आम्हाला पण सन्मानाने जगायचा अधिकार पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आम्ही दरवेळेस संघर्ष करून आम्ही आमचं मानधन वाढत असो. सरकारला आमची क्यू बिलकुल येत नाही. आम्ही दर 2-3 महिने झाले की आमच्या हक्कासाठी आम्हाला संविधान चौकात यावं लागते आणि आमच्या मागण्या मान्य करून घ्यावं लागते. तेव्हा कुठे सरकार देते? सरकारला असं वाटत नाही की महागाई वाढली एवढे आकाशाला भिडले सगळे दर, तर महागाई निर्देशांकानुसार यांच्या मानधनात आपोआप वाढ करायला पाहिजे. पण सरकार असं करत नाही. आमदारांना खासदारांना एवढी पेन्शन आहे, मग आमच्या महिलांना, एकल महिला आहेत, त्यांना का पेन्शन नको? आम्ही एवढे वर्ष सरकारची सेवा करतो, लहान मुलांना पूर्व प्राथमिक शिक्षण देतो, सगळ्या सेवा देतो, 5-6 सेवा आहेत, सगळ्या सेवा देतो, तरी पण आम्ही का दुर्लक्षित? सरकारला माझी विनंती आहे की आमच्याकडे जातीने लक्ष देऊन आमचा न्याय मागण्या ज्या आहेत त्या त्वरित पूर्ण कराव्या अशी मी त्यांना कळकळीने विनंती करते. आमच्या महिला भगिनी अशा रस्त्यावर उभ्या आहेत, त्यांना न्याय द्यावा ही माझी. आणि मागण्या जर पूर्ण झाल्या नाही तर का समोरची भूमिका काय असेल? जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही यापेक्षा तीव्र आंदोलन करू. आम्ही याच्यापेक्षा जास्त संख्येने रस्त्यावर उतरू आणि आमदार असो किंवा यांच्या घरावर आम्ही मोर्चे नेऊ आणि त्यांना आमच्या मागण्या शासन दरबारी मांडायला सांगू. आमदारांना कळत नाही, इथले जे पालकमंत्री आहेत त्यांनी आमचे मागण्या हे घ्यायला नाही पाहिजे का? आजपर्यंत त्यांनी आमच्या मागण्याचा विचार करायला पाहिजे. त्यांना भेटायला गेलो तर ते म्हणतात की खूप आहे तुम्हाला मानधन 10,000मध्ये ह्या एकल महिलांचं होते का? 5,000 रुपये मदतनीसला आणि 10,000 सेविकेला मिळतात. एवढ्या मानधनामध्ये आम्ही काय आमचं घर चालवू शकणार का? 2 मुलांचं शिक्षण आहे, आमचं घर आहे, सगळी महागाई आहे. त्यामुळे सरकारने आमच्या मानधनात सेविकेचे 26,000 आणि मदतनीसचे 20,000 एवढी मानधन वाढ करून द्यावी आणि शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा द्यावा आणि मासिक पेन्शन द्यावी ही आमची विनंती आहे. तो अभी देखा आपने, इनसे बात करने के बाद में हमें ये पता चला कि देश में बेरोजगारी, महंगाई और तमाम जो प्रश्न है ये है, इनमें इनकी मांग जो है वो पूरी नहीं हो पा रही है. पिछले शीतकालीन अधिवेशन में भी ये लोग यहाँ पर आए थे, इन्होंने सरकार से बात करने की कोशिश की, लेकिन इनका कहना यह है कि इनको तो आश्वासन भी नहीं मिला.
तो इस तरीके से इस देश में हालात धीरे धीरे बनते जा रहे हैं। आप देख पा रहे हैं कि इस देश की स्थिति कहीं ना कहीं धीरे धीरे खराब होते जा रही है। जिस संविधान को आधार मानकर लोग सत्ता में आते हैं और उसी संविधान के बदौलत लोग जो है सरकार के लिए सरकार से अपनी मांगे मांगने के लिए रास्ते पर उतरते हैं, लेकिन इनकी मांगों को दुर्लक्षित किया जाता है। यहाँ पर विधायक हो चाहे एमपी हो, उनकी पेंशन हमेशा के लिए मतलब वो बढ़ जाती है। एक रात में वो पेंशन बढ़ाने की जो बात है वो कर लेते हैं, लेकिन ये हमेशा 6 महीने के बाद में 3 महीने के बाद में ये 3 महीने के बाद में रास्ते पर उतरते हैं, लेकिन इनकी मांगे जो है वो पूरी नहीं की जाती। साथियों, इन तमाम बातचीत को लेकर के आप क्या सोचते हैं, आपकी क्या राय है, कमेंट करके जरूर बताएं। बने रहे आवाज इंडिया के साथ में, तब तक के लिए धन्यवाद।